आवाज सर्वसामान्यांचा। कातर खटावचे ग्रामदैवत श्री कात्रेश्वराचा यात्रा उत्सव पुढच्या महिन्यात महाशिवरात्रीला पार पडणार आहे। त्यानिमित्ताने कातर खटाव समस्त ग्रामस्थांची यात्रा 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी तारखेपर्यंत या 4 दिवस यात्रा काळात कशा पद्धतीने यात्रेचे नियोजन करायचे यासाठी कात्रेश्वर मंदिराच्या आवारात सायंकाळी 7 वाजता ग्रामस्थांची बैठक आणि ऑनलाईन मीटिंग नुकतीच पार पडली। यामध्ये रथोत्सव, मिरवणूक, महाप्रसाद नियोजन, बैलगाडी शर्यती, श्वान शर्यती, शालेय लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्त्यांचे मैदान, तमाशा, मंदिरातील होम हवन, यात्रेची शोभा वाढवणारे पाळणे, मिठाईवाले यांना जागेचे नियोजन करून देणे अशा बारीक सारीक सर्व कार्यक्रमांच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली। या मीटिंगला जे परगावी शहराच्या ठिकाणी आहेत त्यांनी उत्सुकतेने ऑनलाईन हजेरी लावून मीटिंग मध्ये सामील झाले होते। पहिल्या दिवशी झेंडा मिरवणूक तसेच बैलगाडी शर्यतीचा धुराळा उडणार आहे। दुसऱ्या दिवशी होम हवन, नवदाम्पत्य जोडींना बसवून त्यांच्या हस्ते लघुरुद्र महाअभिषेक केला जाणार आहे। रात्री डांगे महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार। दिवसाच्या कुस्त्या आणि रात्रीचा करमणुकीचा कार्यक्रम यांचा वेगळाच वेळेचा ताळमेळ घातला जाणार आहे। दरवर्षी प्रमाणे रथोत्सव दिवशी ग्रामस्थ तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे। महिला असो पुरुष असो लहान थोर मंडळी या प्रसादाचा लाभ घेणार आहेत। पाळणे, स्टॉल, खेळणी, मिठाईवाले दुकाने दरवर्षी यात्रेची शोभा वाढवतात। यांच्यामुळे यात्रेला चांगले स्वरूप येते। त्यांना पाणी, वीज, जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे। या व्यापाऱ्यांकडून 1 रुपयाही पावती घेतली जात नाही। व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या टवाळ लोकांचा चोख बंदोबस्त केला जाणार आहे। अशा तऱ्हेने यात्रा सुरळीत आणि प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन काटेकोरपणे पार पडले जाणार आहे, असे आजच्या या मीटिंग मध्ये हर हर महादेव गर्जना देत समस्त ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले। बरं, आता तुम्ही या ठिकाणी सगळे जमलात यात्रेची मीटिंग, यात्रा कशा पद्धतीने पार पडे अशा पद्धतीने मीटिंग तुम्ही पार पाडली, तर काय सांगा 4 दिवसात कसं नियोजन केलं तुम्ही यात्रेचं? साधारणतः 4 दिवस आपल्या कात्रेश्वराची यात्रा रथोत्सव संपन्न होणार आहे। पहिल्या दिवशी झेंडा मिरवणूक आहे, त्याच दिवशी बैलगाड्यांच्या अशा शर्यती आहेत। 71,000 रुपये पहिलं बक्षीस आहे। उत्कृष्ट अशा शर्यती असतात। त्याच दिवशी संध्याकाळी आपल्या इथे जिल्हा परिषद शाळा आहे, त्याचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे। लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तो कार्यक्रम ठेवलेला आहे आपण। तसंच दुसऱ्या दिवशी इथं होम हवन असतं। नवदाम्पत्य जोडपी जवळपास 50-51 जोडपी असतात गावातील, ते येतात। ती त्यांच्या हस्ते लघुरुद्र अभिषेक, महाअभिषेक केला जातो। जवळपास 10-12 स्वामी असतात ते सगळा अभिषेक करण्यासाठी। आणि त्याच्यानंतर इथं श्वान शर्यती, तसेच महिलांसाठी संगीत खुर्चीच्या अशा स्पर्धा ते आहेच। आणि तसंच संध्याकाळी घरोघरी महाआरती म्हणून एक उपक्रम केला जातो। त्याच्यामध्ये संपूर्ण गावातील लाईट बंद करून प्रत्येकजण आपल्या घराच्या बाहेर ताट घेऊन येतो आणि मंदिराकडे तोंड करून आपल्या घरातूनच आरती करतो। एक महादेवाला आरतीच्या स्वरूपात साकडं घालतो आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी कीर्तन असतं आणि रात्री 12 वाजता बेलफुलाचा कार्यक्रम, डांगे महाराजांचं कीर्तन आहे। दरवर्षीप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळतो यात्रेला। आता कार्यक्रमात थोडा बदल होतोय की कुस्त्याच्या दिवशीच म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम काय म्हणजे ऑर्केस्ट्रा असेल, तमाशा असेल, म्हणजे आता तुम्ही म्हणताय कुस्त्याचं नियोजन लवकर उरकतील का 10च्या आत? उरकतील। कुस्त्या पण प्रेक्षणीय आहेत ह्यावेळेस। नियोजन कुस्तीची कमिटी करते, त्यांनी पण जबरदस्त नियोजन केलेलं आहे। आणि त्या दिवशी संध्याकाळी तमाशाचा कार्यक्रम आहे। साधारणतः त्या कमिटीनं कमिटमेंट पण केलेली आहे, 10 वाजता तो चालू होईल आणि आपण सगळे ग्रामस्थ तो प्रयत्न पण करणार आहे। आणि त्याच्याच आदल्या दिवशी, कुस्तीच्या आदल्या दिवशी रथोत्सव, त्याच दिवशी संध्याकाळी झंकार ऑर्केस्ट्रा आहे आणि महाप्रसादाचा कार्यक्रम असतो। जवळपास 5-6 हजार लोक त्या महाप्रसादाचा लाभ घेतात। आणि बाकी मग मनोरंजन गोष्टी ह्या यात्रेमध्ये आहेतच। म्हणजे जवळपास लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वसमाविष्ट प्रत्येक जणासाठी, महिला असो पुरुष असो लहान मुलं असो, यांच्यासाठी असलेला कार्यक्रम आणि त्यातूनच भक्तीचा मार्ग, अशा प्रकारे ही आपली कात्रेश्वराची यात्रा आहे। बाहेरून आता पाळणीवाले येतात असं म्हणजे जास्त करून दुकानं वाढली पाहिजे, त्यासाठी काय उपाययोजना केली? जवळपास जे पाळणीवाले येतात त्यांना आपण दरवेळेस कॉन्टॅक्ट करतो, त्यांना आपण पाण्याची सोय करतो। त्यांच्या जवळपास जेवढं शक्य होईल तेवढं त्यांचं
व्यवस्थित त्यांना नियोजन कसं करता येईल, त्यांना त्रास नाही होणार कोणाकडून, किंवा त्यांच्यासाठी प्रत्येक सोय लाईटपासून सगळी सोय आपण करून देतो की, आणि त्यांच्याकडून विशेष म्हणजे आपण 1 रुपयाही पावती फाडली जात नाही. पण ती लोक पण मोठ्या मनाचे स्वइच्छेनं रथावर काही ना काही रुपये ते बांधतात, देवासाठी. कुस्तीकरांना पण सूचना करूया, लवकरात लवकर येऊन कुस्तीचा कार्यक्रम पैलवानांनी सर्व पैलवानांनी वेळेत येऊन लवकर जेवढ्या कुस्ती आपल्या होतील, संध्याकाळी जास्त वेळ न लागता तरी सर्व पैलवानांनी ह्याची काळजी घ्यावी. म्हणजे कुस्त्याचं दिवसाचं टायमिंग वाढत चाललंय, म्हणजे मल्ल ज्यादा येतात किंवा कुस्त्याचे म्हणजे टायमिंग वाढतं, उशीर पण चालतात. पुढच्या कार्यक्रमाला व्यत्यय येतोय. दरवर्षी 3-4 वाजता चालू होते, त्याविषयी उपाययोजना तुम्ही टायमिंग जरा म्हणजे बदल केला पाहिजे असं. हा, मग आता कुस्ती कमिटीनं ते जवळपास टायमिंग 2 वाजताच आणलेलं आहे आणि त्यांनी तसे पैलवानांना सूचना पण दिली, म्हणजे माझ्या माहितीनुसार 9-9:30 पर्यंत होऊन जाणार ते कार्यक्रम. ओके, अशा पद्धतीने द्या आवाज. हर 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 महादेव. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.